नमस्कार, मी प्रवीण अहेरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी तात्काळवरून ऑर्डर देण्यात आली आहे. पाहू शकता बघा, तात्काळवरून ऑर्डर. आता बघा, बहिणींना सर्वात मोठी खुशखबर या ठिकाणी असणार आहे. सर्वांना 2100 रुपये वाटप करण्याच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासोबतच अजून एक महत्त्वाची अपडेट म्हणजे बघा, ही 2 कामं जी आहेत ते तुम्हाला करावीच लागणार आहेत. हे 2 कामं जर तुम्ही केली नाही तर तुम्हाला पैसे आता ह्या ठिकाणी मिळणार नाहीत. तर कोणते 2 कामं आहेत ते तुम्हाला करावीच लागणार आहेत, तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत, ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी सर्व महिलांनी, माता भगिनींनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पहा. सर्वात अगोदर सर्वांना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या बारीक अपडेट्ससुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा, तुमचे नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि व्हॉट्सअपला पण शेअर करा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. तर बघा, तात्काळ ह्या ठिकाणी वरून जी काय ऑर्डर आहे ती देण्यात आलेली आहे पैसे वाटपाच्या संदर्भात. बहिणींना मोठी खुशखबर असणार आहे. आता ही संपूर्ण जी काही बातमी आहे, खुशखबर काय ते आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. तर संपूर्ण जी काही माहिती आहे नेहमीप्रमाणेच आपण ह्या ठिकाणी पुराव्याच्या सहितच पाहत असतो. तर ह्या व्हिडिओमध्ये देखील आपण संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. तर थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण जी काही महत्त्वाची माहिती आहे ती आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजना संपूर्ण माहिती आपण नेहमीच पुराव्याच्या सहित पाहत असतो. पुरावा तुमच्यासमोर आहे. तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाने थेट बाजी मारत घवघवीत यश मिळवले. पुन्हा एकदा भाजप सरकारचे वर्चस्व राज्यात पाहायला मिळणार आहे. बघा, पुन्हा एकदा महायुतीचं या ठिकाणी सरकार आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळणार आहे. तर बघा, दरम्यान आचारसंहितेआधी लगाम लागलेल्या लाडक्या बहिणी योजनेला पुन्हा एकदा उत्स्फूर्ती ह्या ठिकाणी मिळणार आहे. बघा, आचारसंहितेच्या अगोदर ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं, आचारसंहितेच्या अगोदर तुम्हाला पैसे वाटप झाले, त्यानंतर लाडकी बहीण योजना जी ती त्या ठिकाणी थांबवली होती. आता ह्या योजनेला ह्या ठिकाणी उत्स्फूर्ती मिळणार आहे का? कारण बघा, आचारसंहिता संपलेली आहे. सर्व बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठा अडथळा जो होता लाडकी बहिणींना पैसे मिळण्यासंदर्भात किंवा अर्ज करण्यासाठी जो मोठा अडथळा होता तो म्हणजे आचारसंहिता, तर ती आता संपलेली आहे. आचारसंहिता संपल्यामुळे लाडकी बहीण योजनेमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला अर्ज करता येतील. त्यासोबतच पुन्हा एकदा तुम्हाला पैसे वाटप होणार आहे. तर बघा, योजनेला पुन्हा एकदा उत्स्फूर्ती मिळणार आहे. लवकरच लाडक्या बहिणींना 1500 नाही तर 2100 रुपये कमवणार आहे. बघा, लाडकी बहीण जी असणार आहे त्यांना 1500 नाही तर 2100 रुपये ह्या ठिकाणी मिळणार आहे. सर्वात मोठा वरून जो काय ऑर्डर आहे ती अशा पद्धतीची की आचारसंहिता जी आहे ती संपवण्यात आलेली आहे. म्हणजेच आचारसंहिता जी महाराष्ट्रात लागू करण्यात आली होती तर ती आचारसंहिता आता या ठिकाणी संपलेली आहे. आचारसंहिता संपल्यामुळे सर्व महिलांसाठी सर्वात मोठी खुशखबर काय की लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा सुरू होणार आहे. बघा, लाडक्या बहिणीला योजनेचा पुढील हप्ता केव्हा मिळणार? तर निवडणूक झाल्यानंतर सर्वच लाडक्या बहिणींना, बघा मी तुम्हाला सांगितलेलं होतं, निवडणूक झाल्यानंतर सर्वच लाडक्या बहिणी आपल्या पुढील हप्त्याकडे डोळे लावून वाट पाहत होत्या. सर्वच लाडक्या बहिणी, तुम्ही देखील वाट पाहत असाल. तर सरकारकडून लाडकी बहीण योजनेचे 5 हप्ते पूर्णपणे देण्यात आले होते. बघा, 5 हप्ते ज्या ज्या महिलांना मिळाले होते त्यांनी फक्त कमेंट बॉक्समध्ये 5 लिहून पाठवा. ज्यांना 5 हप्ते मिळाले त्यांनी 5 लिहून पाठवा. ज्यांना 3 हप्ते मिळाले त्यांनी 3 लिहून पाठवा. ज्यांना 2 मिळाले त्यांनी 2 लिहून पाठवा. ज्यांना एकही मिळाला नाही त्यांनी 0 लिहून पाठवायचे. सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये, सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. 5 हप्ते ज्यांना मिळाले त्यांनी 5 लिहून पाठवा. त्यानंतर आचारसंहिता लागू होण्याआधीच शेवटचा हप्ता देखील देण्यात आला. बघा, आचारसंहिता लागण्याच्या अगोदरच नोव्हेंबरचा हप्ता देखील तुम्हाला वाटप झाला. आता लाडक्या बहिणींना पुढील हप्ता डिसेंबर महिन्यात सुरू होणार असल्याची माहिती समोर आली. बघा, पुढचा हप्ता तुम्हाला डिसेंबरमध्ये मिळणार आहे. सर्वात अगोदर माहिती आपल्या चॅनलवर, प्रवीण अहेरे एकमेव असं चॅनल ज्यावर तुम्हाला सर्वात अगोदर माहिती पाहायला मिळत असते. तर सर्वात अगोदर लेटेस्ट माहिती सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर पाहू शकता. बघा, सर्वात मोठी अपडेट आहे. पुढील हप्ता तुम्हाला डिसेंबर महिन्यात सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. बघा, माहिती जी आहे ती समोर आली आहे आणि डिसेंबर महिन्यात तुम्हाला पुढचा हप्ता मिळणार आहे. म्हणजेच अवघ्या काही दिवसात, आज जर आपण पाहिलं तर आजची 26 तारीख आहे. 26 तारीख जवळपास संपलेली आहे. 27 तारीख लागेल. म्हणजे आजपासून जवळपास 5 ते 6 दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे जे ते जमा होणार आहेत. 2100 रुपयांचा पुढचा हप्ता असण्याची शक्यता आहे. 2100 रुपयांचा पुढचा हप्ता असू शकतो. बघा, राज्यातील महिलांना मिळणार रिटर्न गिफ्ट. बघा, तुम्ही जर पाहिलं असेल तर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुती आघाडीला सर्वाधिक मतं जे ते त्या ठिकाणी मिळालेली असून पुन्हा एकदा भाजपाने सत्तेत विजय मिळवला. महायुतीच्या निवडणुकीआधीच्या जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींचे पैसे वाढवले जाणार असा स्पष्ट उल्लेख जो आहे त्या ठिकाणी करण्यात आलेला होता. स्पष्ट उल्लेख होता जाहीरनाम्यामध्ये. तरी लवकरच लाडक्या बहिणींचे पुढील हप्ते सुरू करण्यात येणार आहे. बघा, लवकरच तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचे जे काही पुढील हप्ते ते सुरू करण्यात येणार आहे. सर्वात मोठा जो अडथळा होता आचारसंहितेचा, तर त्यामध्ये वरून ऑर्डर देण्यात आली. निवडणूक आयोगाने आचारसंहिता जी आहे ती उठवलेली आहे. त्यामुळे आचारसंहिता आता महाराष्ट्र राज्यात संपलेली आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा सुरू होणार आहे. लाडक्या बहीण योजनेचे जे काही अर्ज आहेत ते पुन्हा एकदा सुरू होणार आहेत. पुढे बघा,
यामध्ये सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला 1,500 रुपयांची आर्थिक मदत केली जात होती. परंतु आता जाहीरनाम्यानुसार महिलांना त्या ठिकाणी महिन्याला 600 रुपये जे ते वाढवून मिळणार आहे. बघा, महिन्याला 600 रुपये वाढवून मिळणार आहे. म्हणजेच आता तब्बल 2100 रुपये प्रत्येक महिलेच्या खात्यात जमा होणार आहे. याचाच अर्थ असा की राज्यात महायुती आघाडीचे सरकार स्थापन तर होणारच, सोबतच लाडक्या बहिणींना देखील याचा आर्थिक लाभ मिळणार आहे. तुम्हाला देखील आर्थिक फायदा होणार आहे. 600 रुपयांचा आर्थिक फायदा तुम्हाला या ठिकाणी होणार आहे. आत्तापर्यंत तुम्हाला 1,500 रुपये मिळत होते, यामध्ये आता 600 रुपयांची वाढवून 2100 रुपयांचा हप्ता तुम्हाला आता वाटप होणार आहे. सर्वात मोठी या ठिकाणी बातमी आहे. पुढे बघा, 13 लाख बहिणींचे अर्ज अजूनही प्रलंबित आहे. बघा, 13 लाख ज्या काही बहिणी आहेत लाडक्या, त्यांचे अर्ज अजूनही प्रलंबित आपल्याला पाहायला मिळत आहेत. का? बघा, भरपूर महिला आहेत ज्या महिलांनी सप्टेंबरच्या शेवटी अर्ज भरले होते. भरपूर महिला आहेत ज्यांनी ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरले होते. 15 ऑक्टोबरला आचारसंहिता लागली होती, तर ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरले होते. तर त्या महिलांचे अर्ज त्या ठिकाणी प्रलंबित होते. म्हणजेच अजूनही 13 लाख बहिणींचे अर्ज जे ते पेंडिंग आहेत. तुमचा देखील अर्ज पेंडिंग आहे का? अर्ज जर तुमचा पेंडिंग असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पेंडिंग लिहून पाठवा. आणि जर तुमचा अर्ज मंजूर असेल तर अप्रूव्ड लिहून पाठवायचं आहे. ज्यांचे अर्ज मंजूर आहे त्यांनी अप्रूव्ड लिहून पाठवा. ज्यांचा अर्ज पेंडिंग आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पेंडिंग लिहून पाठवायचं आहे. तर बघा, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार 2.34 म्हणजेच बघा 2,34,00,000 महिलांना लाडकी बहीण योजनेच्या घसघशीत लाभ जो आहे तो मिळालेला आहे. बघा, 2,34,00,000 महिलांना निधी जो आहे तो वाटप झालेला आहे. परंतु 13 लाख बहिणींचे अर्ज जे ते अजूनही प्रलंबितच आहेत. सरकार स्थापन होताच लगेचच या योजनेकरिता जोरदार तयारी सुरू करण्यात येणार आहे. उर्वरित सर्व महिलांना देखील आता डिसेंबर महिन्यात हप्ता मिळणार असल्याचं समजत आहे. पाहू शकता, बघा, माहिती मिळालेली आहे की डिसेंबर महिन्यात तुम्हाला पुढचा हप्ता जो आहे तो वाटप केला जाणार आहे. त्यासाठी सर्वात मोठी बातमी या ठिकाणी सर्वच महिलांना, ज्या महिलांचे अर्ज मंजूर असतील त्या सर्व महिलांना डिसेंबरमध्ये पुढचा हप्ता 2100 रुपयांचा जो काही हप्ता आहे तो तुम्हाला वाटप होणार आहे. त्यासाठी डिसेंबरमध्ये तुम्हाला हा जो काही हप्ता आहे तो वाटप होणार आहे. सर्वच महिलांसाठी डिसेंबरचा हप्ता तुम्हाला लगेचच आता वाटप केला जाणार आहे. त्यासाठी सर्व महिलांनी या ठिकाणी तुमचा जो काही आधार सीडिंग आहे ते लवकरात लवकर करून घ्या. ज्या महिलांना अजूनपर्यंत पैसे मिळाले नाहीत त्यांनी लवकरात लवकर आधार सीडिंग करून घ्यायचे. तर बघा, उर्वरित सर्व महिलांना या ठिकाणी 2100 रुपयांचा जो काही लाभ आहे तो आता वाटप केला जाणार आहे. त्यामुळे सर्वच महिलांनी लवकरात लवकर आधार सीडिंग जे ते करून घ्यायचं आहे. ज्यांना आतापर्यंत 1ही रुपये आलेला नाही, 0 रुपये आलेले, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 0 रुपये लिहून पाठवा आणि लवकरात लवकर तुमचं आधार सीडिंग जे ते आधार सीडिंग लवकरात लवकर करून घ्या. DBT इनेबल करून घ्या. जर तुमचं DBT इनेबल होत नसेल, बँकांमध्ये जाऊन देखील तुमचं त्या ठिकाणी होत नसेल, तर तुम्हाला सोपा आणि सरळ पर्याय सांगतो. बघा, सर्वांनी काय करायचं आहे, IPPBचं अकाउंट उघडायचं आहे. IPPB, ठीक आहे, इंडियन पोस्ट पेमेंट बँक. हे अकाउंट उघडण्यासाठी कुठे जायचं आहे? जवळच्या पोस्टात, जिथे कुठे तुम्ही राहत असाल तिथे पोस्ट ऑफिस असेल, त्या पोस्ट ऑफिसमध्ये जा. त्यांना सांगा आम्हाला पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडून पाहिजे. ते अकाउंट उघडून घ्या. त्या अकाउंट उघडले की 24 तासात, बघा 24 तासात तुमचं आधार सेटिंग होऊन जातं. 24 तासात तुमचं जे काय आधार आहे ते DBT इनेबल होऊन जातं आणि त्यानंतर तुम्हाला पैसे यायला कुठलीही अडचण राहणार नाही. म्हणजेच तुम्हाला ज्यावेळेस पैसे वाटप होईल, डिसेंबरमध्ये पैसे वाटप होणार आहेत, तर हे पैसे तुम्हाला लगेचच तुमच्या अकाउंटला मिळतील. त्यासाठी सर्वांनी लवकरात लवकर DBT इनेबल जे ते करून घ्यायचे किंवा इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडून घ्यायचं आहे. 24 तासात तुम्हाला लिंक होऊन जाईल आणि तुम्हाला त्या ठिकाणी पैसे जे ते येऊ शकतील. त्यासाठी लवकरात लवकर सर्वांनी एकतर म्हणजे तुमचा अर्ज मंजूर आहे का ते चेक करायचे. भरपूर महिला, बघा 13 लाख महिला आहेत, त्यांचे अर्ज अजूनही मंजूर नाहीत, ते पेंडिंगवर आहेत. तर लवकरात लवकर तुमचा अर्ज मंजूर आहे का ते तुम्ही चेक करा. त्यासोबतच अर्ज मंजूर झाल्यानंतर आधार सीडिंग आहे का ते लवकरात लवकर चेक करा. आधार सीडिंग पण करून घ्या, म्हणजेच तुम्हाला त्या ठिकाणी पैसे यायला कुठली अडचण राहणार नाही. तर सर्वात मोठी आनंदाची बातमी आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. सर्व महिलांसाठी आचारसंहिता जी ती आता संपलेली आहे. त्यासोबतच सर्वांनाच पुढचा जो काय हप्ता आहे तो वाटप केला जाणार आहे. डिसेंबरमध्ये तो हप्ता तुम्हाला मिळणार आहे. तर सर्वात महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहिलेली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.